आज या ठिकाणी संभाजी कॉलनीमध्ये जो शिवजयंतीचा कार्यक्रम तुम्ही उत्साहात साजरा करता, मित्रांनो, मी कोणताही राजकीय माणूस नाही, नगरसेवक नाही, काही नाही. मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. फक्त या स्नेहलची माझी ओळख सुद्धा नव्हती, पण स्नेहलचं सर्व कुटुंब माझ्या ओळखीचं आहे. त्याचे चुलते असोत, वडील असोत, ते सगळे माझे दोस्त आहेत. पण मला एक अभिमानानं सांगावंसं वाटतं की निस्वार्थी मनानं जेव्हा आपण सामाजिक कार्य करतो तेव्हा त्याची दखल 100% जनता घेते. म्हणतात ना, देर है मगर अंधेर नाही. अशा पद्धतीनं मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून गेली 1.5-2 वर्ष झालं काम करतोय. हळूहळू माझं कार्य तुमच्यापर्यंत पोहोचलंय. मी आज संपूर्ण महाराष्ट्रातले विषय माझ्याकडे येतात, मी फोनवरनं सोडवतोय, तो मला एक आनंद वाटतोय. आज औरंगाबाद मधलं काम जरी असलं तरी मला फोन येतोय. माझ्या मोबाईलमध्ये जर बघितलात तर महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी किमान 33 जिल्ह्यामध्ये रोज एक नवीन विषयाचे कार्यकर्ते आहेत. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सांगलीवाडी सारख्या छोट्याशा गावामधून माझ्या मनातून सुरुवात झाली. रोज एक नवीन विषयाचे अनेकांनी म्हणले ते काहीतरी नाव वेगळं दिलंय, अमुक दिलंय, तमुक दिलंय, पण आज प्रत्येक जण मला बघितल्यानंतर रोज एक नवीन विषयाचे जनक म्हणून ओळखतात. मित्रांनो, मी एक एक करत तुमच्यासारख्या तरुणांना सामावून घ्यायला लागलोय. मी सांगलीवाडीमध्ये सचिनभाऊ कदम वेलफेअर फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनची स्थापना करण्याच्या मागचा उद्देश असा होता की मी समाजातली ही कामं जेव्हा मी मांडतो तेव्हा काय लोकांचे 100 लोकांचा जरी फायदा होत असेल तर एखाद्या माणसाला ते दुःख होतं. कारण त्या एका माणसामुळे 100 माणसं दुःखी झालेली असतात आणि मला त्या एका माणसाच्या विरोधात ज्या वेळेला मला पाऊल उचलावं लागतं तेव्हा 100 माणसं आनंदी होतात. त्याला माझा नाविलाज आहे. आणि कुठेतरी प्रशासन मी धारेवर धरत असताना प्रशासन मला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करल, म्हणून माझ्या मागे जनसमुदाय असला पाहिजे. कारण लोकशाही देशामध्ये आपण राहतो. म्हणून मी सचिनभाऊ कदम वेलफेअर फाउंडेशनची अधिकृत स्थापना केली आणि एक एक करत तुमच्यासारखे तरुण माझ्या पाठीशी येऊ लागले आणि आज हजारामध्ये माझ्याकडे सदस्य संख्या आहे. आज हजारो मेंबर माझ्याकडे आहेत आणि आज हजाराची युनिटी आहे. मी तुम्हाला सांगतो, माझं वचन आहे, सांगली जिल्ह्यातनं 1 लाखावा सदस्य जेव्हा आमच्याकडे होईल तेव्हा मी सांगलीच्या तरुण भारत स्टेडियमवरती माझ्या फाउंडेशनची मीटिंग घेणार आहे. मी दाखवून देणार आहे या सांगली जिल्ह्याला की रोज एक नवीन विषयाकडे लाखो लोक आहेत. तेव्हा मात्र मित्रांनो, या जिल्ह्यातली नव्हे तर बाजूच्या जिल्ह्यातली लोक सुद्धा सचिन भाऊनं सांगितलं काम करावंच लागेल. आज होतंय. जे कायद्याच्या चाकोरीत काम आहे तेच मी सांगतो. मी कायदा मोडून काम करा कधीही म्हणत नाही, पण जे कायद्यानं तुमचं काम व्हायला पाहिजे तो अधिकार आहे आमचा आणि तो अधिकार मी मिळवतोय आणि सर्वसामान्य माणसांची मी कामं करतोय. मी आज या उद्घाटनाच्या प्रसंगी आज मी आमचे बंधू समान राजाभाऊ आहेत यांच्या समोर मी तुम्हाला विनंती करतो की 18 वर्षाच्या वरच्या सर्व लोकांनी माझ्या सांगलीवाडीमध्ये माझं असणारं जे फाउंडेशनचं ऑफिस आहे तिथं आपण येऊन स्वतः सदस्य बना. मित्रांनो, सदस्याचा काय फायदा आहे? या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तुम्ही जावा आणि तुम्हाला अडचण आली तर एक मला फोन करा, त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला साथ देणारी माणसं भेटतील. त्यामुळं थेंबे थेंबे तळे साचो. तुम्ही या सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही साथ दिलीत, नंतर लाखात गेल्यानंतर कोण पण येईल, पण सुरुवातीला पायाभरणीचे जे दगड आहेत ना ते फार महत्वाचे आहेत.
म्हणून तुम्ही माझ्या फाउंडेशन मध्ये या. 2 फोटो आणि 200 रुपये नाममात्र फी आहे. तेवढी भरावी आणि माझ्याबरोबर यावं आणि आमच्या होणाऱ्या प्रत्येक मीटिंग मध्ये तुमचा जो काय सहवास असेल, तुमच्या काय विचार असतील, त्या विचारांची पण देवाणघेवाण केली जाते आणि प्रत्येक भागामध्ये असणाऱ्या समस्याला आपण तोंड देऊया. फक्त माझा एक नियम आहे, त्या फाउंडेशन मध्ये विना पक्षीय आणि विना जातीय काम करावं लागेल. आपण काम करत असताना आपलं आपलं पक्षाचं काम, आपल्या आपल्या समाजाचं काम करा, त्याच्याबद्दल दुमत नाही, मी पण करतोय. पण जेव्हा फाउंडेशन मध्ये काम करतोय ना, तेव्हा सगळे पक्ष आणि सगळ्या जाती विसरून यायचं आहे आणि एकजुटीनं फक्त आपण देशासाठी बंधू भावनेनं समाजासाठी काम करतोय. समाज म्हणजे विशेष जात नव्हे, तुम्ही आम्ही सगळे या समाजासाठी काहीतरी करूया, असं मी आव्हान म्हणा, विनंती म्हणा या प्रसंगी करतो. आणि स्नेहल, मी बाकीच्यांची नावं नाही ओळखत, पण सगळ्यांना मी विनंती करतो किंवा तुमचं आभार मानतो की तुम्ही मला बोलवलं, त्याबद्दल मी शतशः तुमचा आभारी आहे. धन्यवाद.